विद्यार्थ्यांना नमस्कार. 9th स्टँडर्ड मॅथ्स 2 मध्ये आपण स्टार्ट करतोय 6th चॅप्टर दॅट इज सर्कल. ऍक्च्युअली सर्कल हा चॅप्टर आपण 6th स्टँडर्ड पासून शिकत आलोय. सर्कलची डेफिनेशन तेव्हाही तुम्ही शिकला होता आणि आजही आपण सर्कल म्हणजे काय शिकणार आहोत. त्यामध्ये असणारे काही महत्त्वाचे पॉइंट्स आपण शिकणार आहोत. बघा, मी जास्त वेळ न घेता सर्कलच्या डेफिनेशन कडे जातोय. एखादी सर्कल काढताना आपण काय करतो माहितीये, एक पॉइंट असा फिक्स एक पॉइंट आपण ठेवतो, बरोबर. आणि आपल्या कंपास मध्ये सम रेडियस म्हणजे काहीतरी अंतर घेऊन एक रेडियस अशी आपण घेतो. सपोज मी रेडियस घेतले 7 सेंटीमीटर. आता या फिक्स पॉइंट वरती मी हा कंपास ठेवून सर्कल काढताना या असा ड्रॉ करतो, बरोबर. माझा जो फिक्स पॉइंट आहे त्याला मी चेंज करत नाही. तो फिक्स पॉइंट आहे त्याच जागेवर आहे त्याच जागेवरून मी बघा असा एक सर्कल इथे ड्रॉ केला, बरोबर. आता सर्कल ड्रॉ केल्यानंतर मला शिकायचंय त्या सर्कलची डेफिनेशन कशी तयार होईल त्याचा मला थोडासा विचार करायचा आहे. बघा, मी इथे फिक्स पॉइंट ठेवलाय. मी शब्द वापरतो फिक्स पॉइंट आणि सपोज या स्केलच्या साहाय्याने इकडचं डिस्टन्स मोजलं तर हे 7 सेंटीमीटर येते. इकडे कुठेही जर ते डिस्टन्स मोजलं प्रत्येक पॉइंटला तरी ते 7 सेंटीमीटर येणार आहे. प्रत्येक पॉइंटला मी असं सेंटर ऑफ सर्कल पासून किंवा या फिक्स पॉइंट पासून इथलं अंतर मोजलं तर ते 7 सेंटीमीटरच येते. याचा अर्थ जेव्हा मी सर्कलची डेफिनेशन तयार करणार तेव्हा मी असं लिहिणार, सर्कल इज अ सेट ऑफ पॉइंट. सेट ऑफ पॉइंट असं का बोलतोय, कारण ही जी लाईन आहे ही छोटे छोटे पॉइंट्स पासून तयार झाली. अनेक पॉइंट्सचा ग्रुप आपण तयार करतोय, म्हणून त्याला मी बोलतोय सर्कल इज अ सेट ऑफ points, but कुठले points which is equidistant from that fixed point, which is equidistant from a fixed point. Okay, circle is a set of points which is equidistant from a fixed point. And that fixed point, बघा, that fixed point हा जो fixed point आहे या fixed point पासून आणि समान अंतरावर सेम डिस्टन्स वर जे काही सगळे पॉइंट्स आहेत त्या सगळ्या पॉइंटच्या सेटला आपण बोलतोय सर्कल, बरोबर. हा जो फिक्स पॉइंट आहे या फिक्स पॉइंटला आपण नाव देतोय सेंटर ऑफ सर्कल. बघा, पहिला पॉइंट डेफिनेशन सर्कलची घ्यायची. दुसरा आहे सेंटर ऑफ सर्कल. सेंटर ऑफ सर्कल म्हणजे काय, दॅट फिक्स पॉइंट. दॅट फिक्स पॉइंट म्हणजे काय, ज्या पॉइंट पासून आपण सर्कल काढतोय तो फिक्स पॉइंट म्हणजे सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे बघा, हा जो ओ आहे की नाही, या ओ ला आपण नाव देतोय, हा जो पॉइंट आहे याला आपण नाव देतोय सेंटर ऑफ सर्कल, बरोबर. त्याच्यानंतर मी इकडनं हे जे अंतर होतं जे आपण बोलतोय की हे अंतर कुठेही मोजलं तरी ते आपल्याला सेमच दिसणार. इथे मोजलं का, इकडे मोजलं का, इकडे कुठेही मोजल्यानंतर ते जे सेम अंतर आपल्याला दिसतंय, दॅट सेम डिस्टन्स इज कॉल्ड ॲज अ रेडियस. या सेम अंतराला सर्कल मध्ये असणाऱ्या सेंटर ऑफ सर्कल आणि सर्कल पासूनच्या कुठल्याही पॉइंटला जोडणारा हा जो डिस्टन्स आहे याला मी बोलतोय रेडियस. ओके, त्यानंतर पुढचा पॉइंट मी घेणार आहे. सपोज त्या सेंटर ऑफ सर्कल पासून सेंटर सर्कल वरचे कुठलेही दोन पॉइंट जर मी जोडले आणि ती लाईन जर सेंटर ऑफ सर्कल मधून पास होत असेल तर या लाईनला मी बोलणार आहे डायमीटर. काय बोलताना मी डायमीटर. ओके, आता बघा, डायमीटर काढताना माझे एक पॉइंट असा लक्षात येतोय की मी ही रेडियस जर मोजली, ही रेडियस आहे 7 सेंटीमीटर. असा आपण 7 सेंटीमीटरचा सर्कल काढला होता. बघा, इथे जर मी ती रेडियस मोजली तर ती मला मिळते 7 सेंटीमीटर. आता मी हा जर डायमीटर मोजला या कंपासच्या साहाय्याने परफेक्ट असा जर मोजला आणि या स्केलवर जर मोजायला गेलो तर तो मला मिळतोय 14 सेंटीमीटर, बरोबर. म्हणजे काय होते माहितीये, जर रेडियस ही 7 सेंटीमीटर असेल तर डायमीटर आपल्याला मिळतोय 14 सेंटीमीटर. बघा, याच्यातनं आपण एक फॉर्म्युला तयार करणार आहोत.
पुढे मी जातोय, अजून एक लास्ट भाग त्यातला घेणार आहे. सपोज या सर्कल वरती कुठलेही दोन पॉइंट्स असे मी जॉईन केले तर या लाईनला मी बोलतोय इट इज अ कॉर्ड. बघा या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. सेंटर ऑफ सर्कल, this distance is called as radius, okay, and that distance is called as, which is passing through the center of circle and joining two points on the circle is called as diameter, and any two point, the line which is joining any two point on the circle is called as a chord. हे सगळं आपण शिकलेलो आहोत अगोदर. ठीक आहे. एखाद्या सर्कल मध्ये किती रेडियस काढता येतील असं जर कोणी प्रश्न विचारला तर आपण एखाद्या सर्कल मध्ये असंख्य रेडियस इथे काढू शकतो. म्हणजे रेडियस आपण कितीही रेडियस एका सर्कल मध्ये काढू शकतो. जर रेडियस आपण असंख्य इनफायनाइट रेडियस जर आपण काढू शकत असेल तर डायमीटर सुद्धा आपण इनफायनाइट काढू शकतो. कॉर्ड सुद्धा आपण इनफायनाइट कॉर्ड एका सर्कल मध्ये काढू शकतो. बरोबर. पण सेंटर ऑफ सर्कल हा जो फिक्स पॉइंट आहे हा एकच असतो. ठीक आहे. मी पुढे जातोय आणि इथे मी लिहितोय बघा रेडियस which is the radius of that circle, segment OA is called as the radius. चौथा पॉइंट आपण घेणार आहोत तो म्हणजे diameter. Diameter is what? Diameter is segment PQ. Segment PQ is the diameter of that circle. इथे मी नाव देतोय MN and MN is the chord in that circle. ठीक आहे. Chord is segment MN. बघा segment MN is called as the chord of that circle. आता मी परत एक पॉइंट कडे जातोय. मी मगाशी तुम्हाला असं सांगितलं की रेडियस ही 7 सेंटीमीटर आहे तर हा डायमीटर जो आपण मोजतोय हा त्याच्या डबल होतो. याचा अर्थ मी असं लिहू शकतो की नाही बघा रेडियस जी आहे ती त्या डायमीटर पेक्षा निम्मी असते. म्हणजे कसं डायमीटर 14 होता, 14 ला 2 ने डिवाइड केलं तर मला 7 सेंटीमीटर मिळतं. म्हणजे रेडियस इज हाफ ऑफ द डायमीटर. r इज इक्वल्स टू d अपॉन 2 असा आपण फॉर्म्युला लिहू शकतो. रेडियस ही डायमीटर पेक्षा निम्मी असते. म्हणजे डायमीटर जर 100 सेंटीमीटर असेल तर रेडियस किती असणार 50. उलट जर बोलायचं झालं तर असं येईल बघा डायमीटर इज इक्वल्स टू 2 into रेडियस. म्हणजे डायमीटर हा रेडियसच्या डबल असतो. म्हणजे मला डायमीटर जर शोधायचं असेल डायमीटर इज इक्वल्स टू 2 into 50 असं जर केलं तर मला डायमीटर किती मिळतोय 100 सेंटीमीटर. म्हणजे डायमीटर हा रेडियस पेक्षा दुप्पट असतो आणि रेडियस ही डायमीटर पेक्षा अर्धी असते. हे सगळं आपण शिकलेलो आहोत. मी थोडंसं पुढे जाणार आहे. बघा हे एवढ्या गोष्टी तुम्हाला कळल्यानंतर आपण थोड्याशा वेगळ्या गोष्टीकडे जाणार आहोत. 9th स्टँडर्ड मध्ये जे आपल्याला शिकायचे तिकडे आपण जातोय. चला बघा आता हे सगळं तुम्ही 7वी 8वी ला शिकलेलं आहात. मी या वर्षी 9वी ला काय शिकायचे त्या भागाकडे जाणार आहे. चला बघा व्यवस्थित लक्ष द्या. पहिला भाग आपण घेणार आहोत कॉन्ग्रुएंट सर्कल. बघा कॉन्ग्रुएंट सर्कल हा पहिला भाग 9th स्टँडर्ड मधील सर्कल मधून आपण स्टार्ट करूया. आता कॉन्ग्रुएंट सर्कल म्हणजे काय तर त्यासाठी बघा मी एक कंपासचा यूज करणार आहे. कंपास आणि या स्केल मधनं मी एक रेडियस घेतोय. फिक्स रेडियस घेतली सपोज 7 सेंटीमीटर. बघा 7 सेंटीमीटर रेडियस घेऊन मी इकडे एक सर्कल काढतोय. व्यवस्थित बघा 7 सेंटीमीटर रेडियस घेऊन असा एक मी इथे सर्कल काढला. बघा हा सर्कल ड्रॉ केल्यानंतर मी इथे जो फिक्स पॉइंट आहे सेंटर ऑफ सर्कल तो तसाच ठेवतोय आणि याची रेडियस मोजतोय ती आहे 7 सेंटीमीटर. ठीक आहे. आता हे जे अंतर आहे रेडियसचं हे परत एकदा मी 7 सेंटीमीटरच घेतोय आणि 7 सेंटीमीटर रेडियस घेऊन अजून एक सर्कल मी इकडे असा ड्रॉ करतो. ठीक आहे. अजून एक सर्कल इकडनं मी ड्रॉ केल्यानंतर ज्याची रेडियस 7 सेंटीमीटर आहे असा सेम सर्कल मी ड्रॉ केला आणि हा आपला सेंटर ऑफ सर्कल इकडनं रेडियस मोजली तर ती 7 सेंटीमीटर आहे. बघा आता ही रेडियस 7 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. याला मी नाव देतोय OM आणि इकडे मी नाव देतोय ON किंवा याला मी नाव देतोय PN. सेंटर P असणारा हा जो सर्कल आहे ज्याची रेडियस होती
7 सेंटीमीटर आणि हा सेंटर O असणारा सर्कल त्याचे रेडियस आहे 7 सेंटीमीटर. तिसरा मी एक सर्कल काढतोय, माझ्या मनानेच एक रेडियस घेतोय सपोज 5 सेंटीमीटर आणि इकडे एक रेडियस काढतोय, एक सर्कल मी काढतोय. आणि तुम्हाला जर साधा सोपा प्रश्न विचारला, बघा मी साधा एक सोपा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे की आहे सपोज 4 सेंटीमीटर. या 3 सर्कल पैकी कुठल्या 2 सर्कल या तुम्हाला कॉन्ग्रंट दिसतायत? तर तुम्ही बोलणार सर की जी पी सेंटर आणि ओ सेंटर असणारे 2 जे सर्कल आहेत ते आम्हाला कॉन्ग्रंट दिसतात. मग ते का कॉन्ग्रंट आले? तर कारण त्यांची रेडियस सेम होती. ही जी रेडियस होती की नाही, ही रेडियस सेम होती. 5 रुपयांचे 2 सेम कॉइन घ्या, एकावर एक ठेवून बघा, दोन्ही कॉइन सेम असतील. का? कारण त्यांची जी रेडियस आहे, सर्कल तयार करताना जी रेडियस आहे ती इक्वल होती, सेम होती, म्हणून ते 2 सर्कल सेम आले. मग मला कॉन्ग्रंट सर्कलची जर डेफिनेशन लिहायची असेल तर मी अशी लिहिणार, if the radius of a circles are equal, then that circle or those circles are congruent. बरोबर? जर अशा कितीही सर्कल घ्या ज्यांची रेडियस जर सेम असतील तर त्या 2 सर्कलला आपण बोलणार कॉन्ग्रंट सर्कल. बरोबर? म्हणजे कॉन्ग्रंट सर्कल हा भाग तुम्हाला सगळ्यांना कळालाय. जेव्हा 2 सर्कलची रेडियस सेम असते तेव्हा त्यांना बोलणार कॉन्ग्रंट सर्कल. हा आणि हा कॉन्ग्रंट आहे का? नाही, कारण हा तुम्ही बोलणार सर हा सर्कल छोटा आहे, हा मोठा आहे. सर्कल छोटा किंवा मोठा म्हणजे काय? तर त्याची रेडियस छोटी आहे आणि इकडे रेडियस मोठी आहे, म्हणून कॉन्ग्रंट सर्कल म्हणजे काय? इफ द रेडियस ऑफ अ सर्कल्स आर इक्वल देन दोज सर्कल्स आर कॉल्ड ॲज अ कॉन्ग्रंट सर्कल्स. कॉन्ग्रंट सर्कल्स. ओके, हे 2 पहिला पॉइंट कळालाय. पुढे मी जाणार आहे, पुढचा एक पॉइंट, अजून एक पॉइंट घेतोय, तो म्हणजे कॉन्सेंट्रिक सर्कल. पुढच्या पॉइंट कडे आपण जाऊ. कॉन्सेंट्रिक सर्कल. बघा, कॉन्सेंट्रिक सर्कल अतिशय सोपा भाग आहे. मी काय करतोय माहितीये, इथे फिक्स पॉइंट असा ठेवतोय सर्कल काढताना आणि या फिक्स पॉइंट वरून मी सुरुवातीला असा एक छोटासा सर्कल काढतोय, कितीही रेडियस घेऊन असा एक सर्कल मी ड्रॉ केला. परत एकदा तो फिक्स पॉइंट मी सेम ठेवणार आणि रेडियस थोडीशी वाढवतोय, रेडियस थोडीशी वाढवून असा एक सर्कल मी ड्रॉ केला. बघा काय करतोय माहितीये, मी हा जो फिक्स पॉइंट आहे त्याला जागेवर तसाच ठेवतोय आणि रेडियस बदलून असा एक सर्कल मी काढण्याचा प्रयत्न केला. बघा हा एक सर्कल काढला, ठीक आहे, अजून रेडियस थोडीशी वाढवतोय, अजून एक सर्कल मी ड्रॉ करतोय आणि तो जो पॉइंट आहे फिक्स पॉइंट सेंटर ऑफ सर्कल त्याला तसंच ठेवतोय. म्हणजे फिक्स पॉइंट सेंटर ऑफ सर्कल हा सेम ठेवून त्याच्या भोवती आपण अनेक सर्कल्स काढू शकतो. अशा अनेक सर्कलला आपण बोलणार आहोत कॉन्सेंट्रिक सर्कल. काय बोलणार बघायला आपण? कॉन्सेंट्रिक सर्कल्स. ठीक आहे, कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणजे काय की ज्यांचा सेंटर ऑफ सर्कल हा फिक्स असतो. सेंटर ऑफ सर्कल इज फिक्स किंवा सेम असेल सेंटर ऑफ सर्कल तर त्याला आपण बोलतोय कॉन्सेंट्रिक सर्कल. ओके, म्हणजे एकाच फिक्स पॉइंट पासून अनेक सर्कल काढले की त्याला बोलतो आपण कॉन्सेंट्रिक सर्कल किंवा सर्कल विथ द कॉमन सेंटर. त्याला दुसरं नाव आहे सर्कल्स विथ अ कॉमन सेंटर्स. सर्कल्स विथ अ कॉमन सेंटर, एकच फिक्स कॉमन सेंटर असणारे अनेक सर्कल. पुढे आपण जाऊ. इंटरसेक्टिंग सर्कल कडे मी तुम्हाला घेऊन जातोय. बघा इंटरसेक्टिंग सर्कल्स म्हणजे काय तो एक भाग आपण शिकू आणि मग नंतर आपण शॉप करू. इंटरसेक्टिंग सर्कल तिसरा पॉइंट. इंटरसेक्टिंग सर्कल्स. बघा इंटरसेक्टिंग सर्कल्स म्हणजे काय, मी 2 सर्कल्स इथे ड्रॉ करतोय. बघा सपोज असा एक सर्कल मी इथे ड्रॉ करणार आहे
आणि या सर्कल नंतर दुसरा एक सर्कल मी इकडे ड्रॉ करतोय, ठीक आहे। आणि ड्रॉ करताना हे दोन सर्कल्स असे एकमेकांना छेदून जात आहेत, तेव्हा या दोन सर्कलला आपण बोलणार आहोत इंटरसेक्टिंग सर्कल्स। बघा, याला आपण बोलतोय इंटरसेक्टिंग सर्कल्स, ठीक आहे। एम आणि एन असे सपोज सेंटर पॉइंट्स आहेत। जेव्हा दोन सर्कल्स एकमेकांना दोन वेगवेगळ्या डिफरंट पॉइंट मध्ये इंटरसेक्टिंग करतात, इथे मी बोलतोय ए अँड बी, तेव्हा त्याला आपण बोलतोय इंटरसेक्टिंग सर्कल। किंवा बघा, टू सर्कल्स इन द सेम प्लेन having two points in the common are called as intersecting circle. Two points in the common are called as the intersecting circle. बरोबर। इंटरसेक्टिंग सर्कल मध्ये अजूनही दोन वेगवेगळे प्रकार आहेत, ज्यामध्ये पहिला आहे इंटरनली टचिंग सर्कल्स। बघा, इंटरनली टचिंग सर्कल्स आणि दूसरा आहे एक्सटर्नली टचिंग सर्कल्स, इंटरनली टचिंग सर्कल्स एंड एक्सटर्नली टचिंग सर्कल्स। आता इंटरनली टचिंग सर्कल्स म्हणजे काय? जेव्हा सर्कल्स एकमेकाला इंटरनली टच करतात, सपोज असा मी एक सर्कल काढला, एक छोटासा सर्कल काढून बघा, दुसरा एक सर्कल जर त्याला आतल्या साइडने असा टच करून जात असेल, तर या दोन सर्कलला आपण बोलणार आहोत इंटरनली टचिंग सर्कल्स, बरोबर। आणि एक्सटर्नली टचिंग सर्कल्स म्हणजे काय? दोन सर्कल्स एकमेकांना एक्सटर्नली टच करतात, तेव्हा त्याला आपण बोलतोय एक्सटर्नली टचिंग सर्कल्स। म्हणजे असा एक सर्कल आहे आणि दुसरा सर्कल बरोबर त्याला एकाच पॉइंट मध्ये हा महत्त्वाचा शब्द मी बोलतोय, एकाच पॉइंट मधून असा एक्सटर्नली टच होत असेल, तर याला बोलायचं एक्सटर्नली टचिंग सर्कल्स आणि याला बोलतोय आपण इंटरनली टचिंग सर्कल। हे इंटरसेक्टिंग सर्कल म्हणजे काय? तर सर्कल्स एकमेकाला दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात, ठीक आहे। म्हणजे असे काही महत्त्वाचे पॉइंट शिकल्यानंतर पुढच्या लेक्चरला आपण ऍक्च्युअली सर्कल मध्ये असणारे काही महत्त्वाचे थेरम शिकणार आहोत रिगार्डिंग कॉर्ड, डायमीटर, असे काही महत्त्वाचे थेरम्स पुढच्या लेक्चरला आपण घेऊ। आज आपण स्टॉप करू। थँक्यू।